आज आपण जाणून घेणार आहोत मराठी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग पुरंदरचा तह. इसवी सन 1665 साली छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार राजा जयसिंग यांच्यात एक तह झाला. मुघल बादशाह औरंगजेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव पाहून त्यांच्यावर मोठी मोहीम पाठवली. राजा जयसिंग अत्यंत शिस्तबद्ध आणि लढाई सैन्य घेऊन स्वराज्यावर आक्रमण केले. एकामागे एक किल्ले जिंकायला सुरुवात केली आणि शेवटी पुरंदरवर येऊन वेढा दिला. या वेळात मोरारबाजी देशपांडे यांनी अतुलनीय शौर्य दाखवले, पण परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली होती. ही गंभीर परिस्थिती ओळखून छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्धापेक्षा रणनीतीला प्राधान्य दिले आणि तह करण्याचा निर्णय घेतला. या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांनी 23 किल्ले मुघलांना दिले आणि फक्त 12 किल्ले आपल्या ताब्यात ठेवले. तसेच आपला पुत्र संभाजी महाराज यांना मुघल दरबारात पाठवण्याचे मान्य केले. आपल्या नजरेत हा तह पराभवासारखा वाटतो, प्रत्यक्षात दूरदृष्टी आणि चतुराईने निर्णय घेतला होता. या तहामुळे महाराजांना वेळ मिळाला, आपली ताकद पुन्हा वाढवली आणि पुन्हा योग्य संधी संधून स्वराज्याचा विस्तार केला. म्हणूनच पुरंदरचा तह केवळ तह नव्हता तर